नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सत्राखाली आपण दरवेळेला नवीन नवीन विषय हाताळत असतो. आणि तसंच सध्याच्या ज्या जागतिक घडामोडी चालू आहेत किंवा जे आपण भारतात बघतो आहे की बाहेरच्या देशांबरोबर आपल्याला जर व्यवहार करायचा असेल, आपले औद्योगिक संबंध, आपले फायनान्शियल संबंध, आर्थिक संबंध, आपली देवाणघेवाण यांच्यामध्ये जर करत असेल तर कुठेतरी आपल्याला एक सुसूत्रता आपल्या भारतीयांमध्ये आणायला पाहिजे. आणि ज्या ज्या संधी किंवा अपॉर्च्युनिटीज आज मिळत आहेत त्यातली सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या प्रदेशासाठी काय असेल, आपल्या विभागासाठी काय असेल, आपल्या भौगोलिक रचनेप्रमाणे काय असेल याचा विचार करायला पाहिजे. आता असं ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण विचार करतो त्यावेळेला साधारणपणे आपण आजच्या जगामध्ये भारतासारख्या मोठ्या देशाने मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जे उत्पादन क्षमता आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करायचं आणि फक्त भारतापुरतं न बनवता भारताव्यतिरिक्त अन्य देशांसाठी सुद्धा आपण निर्यात करू शकतो का, अशी काही अपॉर्च्युनिटी संधी आपल्याला मिळू शकते का याचा आपण विचार करत असतो. बऱ्याच देशांमध्ये तुम्ही बघता की त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण ते विचार करतात आणि त्यांच्या भौगोलिक देशाप्रमाणे, जसे की आता गल्फ कंट्रीजमध्ये जर आपण बघितलं तर तिकडे तेल खूप आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची सगळी जी इकॉनॉमी जी आहे, त्यांची आर्थिक घडणघडण जी आहे ते त्यांच्या तेलावरती अवलंबून केलेली आहे. वाळवंट आहे त्यामुळे तिथे असं काही बाकीचं उत्पादन होऊ शकत नाही, पाण्याची दुर्भिक्षता आहे, पण अमाप तेल आहे. आणि असंच रशियाने आत्ता आपण बघितलं की USSR यानंतर जेव्हा रशिया स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्याकडे जी काही टेक्नॉलॉजी होती, डिफेन्स टेक्नॉलॉजी असू दे किंवा बाकी काही, पण तरीसुद्धा त्यांना जर तारून कोणी नेलं असेल तर ते आज त्यांच्याकडे जे ऑइल आहे अशा याच्याबरोबर. त्यामुळे असं ज्या वेळेला एखादी मोठी संधी मिळते त्यावेळेला आपण त्याच्यामधनं लवकरात लवकर कसं आपली संधी ती अंमलात आणू शकतो आणि त्यासाठी काय करायला पाहिजे. असं आता आहे की ऑटोमेशन चालू आहे, AI युगामध्ये आपण आहोत, त्यामुळे सांगता येत नाही की ह्याच्या पुढची जडणघडण कशी होणार आहे. इंजिनियर्सचा वापर होणार आहे, डॉक्टर्सचा वापर होणार आहे. शेतीमध्ये आपण आज बघतोय, मासेमारीमध्ये आपण बघतोय किंवा कुठलंही क्षेत्र निवडा, अगदी फोटो असू दे, हँड स्केचेस असू दे, ते हँड स्केचेससुद्धा आता कॉम्प्युटरवरती आपण काढू शकतो आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या पूर्वी कलाकार किंवा एखादा कर्तबगार कारागीर काम करायचा, सुतार असू दे, लोहार असू दे, सोनार असू दे, तर तीही कामं आता मशीन्सवरती व्हायला लागल्यात, ऑटोमेशनवरती व्हायला लागल्यात, फार फास्ट होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची संधी जरी आपल्याला मिळाली तरी ती किती टिकणार आहे आणि किती दिवस आपण चालू ठेवणार आहोत त्याच्यावरती आपल्याला शंका आहे. तर असं जेव्हा विचार करत होतो आणि काही तुमच्यातल्या मुलांनी मला विचारलं की असं आपण काहीतरी करायला पाहिजे की जे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन या अशा पद्धतीने ते राबवता येणार नाही. अगदी दृकश्राव्य माध्यम जरी असलं किंवा बाकीचे आपले अजूनही जे संशोधन चालू आहे त्याच्यावरती संशोधन पूर्ण झालं असं जे झालं की आज आपण एकमेकाला आपलं बोललेलं किंवा आपण घेतलेला एखादा व्हिडिओ काही क्षणात जगभर पसरवू शकतो. तसं एखाद्या गोष्टीची चव किंवा एखाद्या गोष्टीची जो टच केल्यानंतर, स्पर्श केल्यानंतर जे काही फील येतं त्याला जे आपल्याला मऊ, कडक किंवा त्याचं एखादं स्पेशालिटी त्या पदार्थाची असते ती कळते. आणि चव या गोष्टी आपण अजूनही एकमेकांना देऊ शकत नाही, सुगंध एकमेकांपर्यंत पोचवू शकत नाही. त्यामुळे जी 5 इंद्रिय आहेत त्यातली नाक, तोंड आणि त्वचा या 3 गोष्टींचा अजूनही आपण चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपयोग करू शकत नाही. आणि असं ज्यावेळेला विचार आला त्यातनं हा एक आज जो आपण विषय घेणार आहोत त्याच्यावरती जास्त आपल्याला बोलायचं आहे की ते म्हणजे पर्यटन आणखीन आदरातिथ्य. आता ह्या 2 गोष्टी का महत्त्वाच्या आहेत की माणसाकडे आज जी काही उद्योग होईल, जी काही शेती होईल किंवा बाकी विकसनशील कामं होतील, मॅन्युफॅक्चरिंग होईल, मेडिकल क्षेत्रामध्ये काही प्रगती होईल आणि ह्याचा फायदा होऊन ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला माणसाला
जग बघण्याला खूप प्राधान्य द्यायचं आहे. आणखीन त्याला नवीन नवीन साहस करायचे आहेत, नवीन नवीन थ्रिल्स जी आपण म्हणतो ती बघायचे आहेत. जे जुन्या नैसर्गिक आपल्याकडे सौंदर्य आहे ते बघायचं आहे. मानवनिर्मित जे काही आपण घडामोडी करून आणतो आहे, कुठे आपण बोगदे खणलेत, कुठे खूप मोठे टॉवर बांधलेत, कुठे काही आपण म्हणजे आता नवीन नवीन कितीतरी गोष्टी येत आहे की सायन्स सेंटर्स आहेत, काही म्युझियम्स आहेत, फील्डमध्ये आपण जातो तिकडे आपल्याला काही बघायला मिळतं, किंवा एखाद्या वॉर मेमोरियलला आपल्याला जायचं आहे. हे प्रत्यक्ष बघितल्यानंतरच आपल्याला त्याची मजा जास्त येते. त्याच्या कितीही आपण फिल्म बघितल्या तरी ते एका ठराविक लेवलपर्यंतच त्याचा आनंद आपण घेऊ शकतो. आणि म्हणून आज माझ्या दृष्टीने पर्यटनामधल्या संधी आणि त्याला लागणारं जे हॉस्पिटॅलिटी किंवा आदरातिथ्य जे आहे, अतिथी देवो भव वसु कुटुंबकम, तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण कशा प्रत्यक्ष आचरणात आणू शकतो याबद्दल हे प्रेझेंटेशन आहे. आणि असा एक आपण छोटासा कोर्स लवकरच आपण चालू करतो आहे की त्याच्यात कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. तर आता हा विषय आपण पुढे घेऊया. त्याच्या आधी आपण बघूया की प्रत्यक्ष संधी किती आहे. आज तुम्ही बघताय की जवळजवळ 4.5 ट्रिलियन, म्हणजे याला 4.5 ट्रिलियन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 1000 करतो त्यावेळेला 3 शून्य, मिलियन करतो त्यावेळेला आणखीन 3 शून्य, बिलियन करतो त्यावेळेला आणखीन 3 शून्य, आणि ट्रिलियन करतो त्यावेळेला आणखीन 3 शून्य. म्हणजे आज ह्याच्यावरती जवळजवळ 4,500 कोटी रुपयांचा कमीत कमी हा एक पर्याय इथे अवेलेबल आहे. डॉलर्सचा पर्याय इथे अवेलेबल आहे. आणि त्याला 90ने किंवा 100ने गुणलं तर तुम्हाला अंदाज येईल की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जगामध्ये ह्या जे हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम जे आपण म्हणतो की पर्यटन आणि आदरातिथ्य ह्याच्यामध्ये मोडलं जातं. आता ह्या 4.5 ट्रिलियनमध्ये भारताचा वाटा किती येतो आहे? तर भारताचा वाटा जो आहे तो फक्त 7.6 कोटी, म्हणजे काहीच नाही आहे. त्याच्या 5% आपल्या जरी भारताच्या GDPची संकल्पना याच्यामध्ये येत असेल तरीसुद्धा जागतिक पातळीवर आपला 1%पेक्षा सुद्धा कमी याच्यामध्ये आज आपण बिझनेस करतो आहे किंवा आर्थिक आपली उलाढाल याच्यामध्ये होते आहे. आणि त्यासाठी हे जर आपण नीट बघितलं की कुठली राज्य जास्त चांगलं काम करतायत, तर त्याच्यामध्ये आज तुम्ही जर बघाल तर उत्तर प्रदेश आहे, तामिळनाडू आहे, आणि काही आपली जी आपण 7 सिस्टर्स म्हणतो, मेघालय किंवा मणिपूर, आसाम, तिकडे काही प्रादेशिक पक्ष आहेत, किंवा काही वैद्यकीय टुरिझम, मेडिकल टुरिझम जे आपण म्हणतो त्या याच्यामध्ये मुंबई पुणे आपले जे मेट्रो आहेत त्याच्यामध्ये काही चांगल्या ठिकाणी लोक येऊ शकत आहेत. अशा अनेक आपल्याला उपलब्धी आज अवेलेबल आहेत आणि त्याचा आपण लवकरात लवकर वापर करून घेऊया. आता ह्या उद्योग क्षेत्रामधले जे आहेत त्याच्यामध्ये काय काय येतं, तर हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, क्रूज लाईन्स आहेत, करमणुकीची ठिकाणं आहेत की जिथे एकदा पर्यटक आला की त्याला पूर्ण ते जे काय 2, 3, 4, 10, 15 दिवस तो तिथे राहणार आहे असा भरगच्च कार्यक्रम त्याला तिथे देता यायला पाहिजे. तिथे येऊन त्याने नुसता आराम करणं हे न ठेवता तिथे काही ना काहीतरी अट्रॅक्शन्स आपल्याला द्यायला पाहिजेत. आणि हे करताना त्याला जास्तीत जास्त सुविधा आपल्याला बघायला लागेल की त्याला त्याच्या आवडीचं खाणं मिळेल का नाही, त्याला त्याच्याप्रमाणे राहता येईल का नाही. जे घरी तो काही गोष्टी इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स करू शकत नाही त्या आपण त्याला सहज उपलब्ध करून देऊ शकतो आहे का नाही. सगळ्या गोष्टी जवळपास आहेत का नाही, जवळपास नसतील तर त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्टची अरेंजमेंट आहे का नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना जे आपल्याला जो सस्टेनेबल म्हणजे शाश्वत विकास जो आपल्याला घडवायचा आहे की हे करताना कुठेही आपल्याला एन्व्हायरमेंटवरती किंवा सेफ्टीवरती कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे, सचोटीने करायचं आहे, सेफ्टीने करायचं आहे. आलेल्या अतिथीला किंवा पर्यटकाला चांगला अनुभव आपल्या इकडे मिळाला पाहिजे असं आपल्याला एक एक करून ही जी प्रमुख वैशिष्ट्य जी याच्यामध्ये पैलू जे आहेत त्याचं आपल्याला उत्तम नियोजन करायचं आहे. धोरणात्मकदृष्ट्या आपल्याला हा एक उद्योग म्हणून चालवायचा आहे
आणि त्या उद्योगासाठी लागणारं क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी ही तिन्ही आव्हानं जी आपल्यासमोर आहेत तर ती प्रामुख्याने चांगल्यात चांगल्या पद्धतीने करून जागतिक पातळीवरती आपण कसं करायचं आहे याचा विचार करायचा आहे. पुढचा जो येतो तो ह्याला लागणारं शिक्षण काय आहे, कशा पद्धतीच्या शिक्षण संस्था आज जागतिक पातळीवरती आहेत, तसंच आपल्याकडे आपण हे चालवू शकू का, मग किती इयत्तापासून ह्या करिअरची आपण उद्योग क्षेत्रामध्ये जर आपल्याला उतरायचं असेल किंवा स्वतःची कंपनी करायची असेल किंवा जागतिक पातळीवरती जायचं असेल तर कशा मार्गाने याच्यामध्ये आपल्याला ही आव्हानं पेलण्यासाठी आपलं शिक्षण आणि त्यासाठी लागणारा जो अनुभव आहे तो कसा आपल्याला घेता येईल या गोष्टींचाही आपण त्याच्यावरती विचार करायचा आहे. आता आपण मगाशी बघितलं तसं की सगळ्यात पहिल्यांदा माणूस आला की त्याला चांगलं अन्न, वस्त्र, निवास आणि प्रवास या 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, मुख्य केंद्रित करायच्या आहेत. मग त्यासाठी जसं आपण आपल्या घरामध्ये काही लग्न समारंभ असतो किंवा काही ऑफिसमध्ये पार्टी असते, फंक्शन असतं, त्यावेळेला कसं आपण त्याचं व्यवस्थित पूर्ण प्लॅनिंग करतो नीटनेटकेपणाने, तसं प्रत्येक आलेल्या पर्यटकाचं आपण प्लॅनिंग करू शकू का. त्यासाठी किती प्रकारची हॉटेल्स आपल्याला लागतात, प्रत्येक माणसाची आवड सेम असते असं नाही. व पंचतारांकिक असतील जी आर्थिक परिस्थितीप्रमाणे लोकांना परवडेल, किंवा 3 स्टार असतील किंवा सिंगल स्टार असतील किंवा अगदी बॅचलर अकोमोडेशन असेल किंवा आपण डॉर्मिटरी म्हणतो तसं असेल, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी तिथे राहिल्यानंतर त्या माणसाला तिकडे खूप मोठ्या प्रमाणात समाधान मिळालं पाहिजे. आणि ह्या समाधानासाठी त्याचं व्यवस्थापन आणि त्याची जी फायनान्शियल मॅनेजमेंट आहे की त्याच्या बजेटमध्ये त्याच्याकडे जे काही पैसे आहेत त्या पैशांमध्ये आपण त्याला जास्तीत जास्त चांगला अनुभव कसा देता येईल याचंही आपल्याला बघायचं आहे. आता ह्यातले मुख्य पैलू काय आहेत, जसे आपण मगाशी केलं की आपण ढोबळमानाने जर बघितलं तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलेला प्रवासी आपल्यापर्यंत येण्यासाठी त्याला चांगला प्रवास होऊ शकतो का, की आपल्या प्रदेशापर्यंत रस्ते चांगले आहेत का, किंवा त्याला येण्यासाठी अन्य काही, मग ते रेल्वे लाईन असू दे किंवा समुद्रमार्ग असू दे, नदीतनं असू दे, हवाई मार्ग असू दे, त्यांना लागणारं जे जे आहे ते आलेल्या माणसाला व्यवस्थित निवास आहे का नाही, आलेल्या निवासात तो त्याच्या चांगल्या पद्धतीने खाणं पिणं त्याला मिळू शकतं का नाही. अगदी त्याच्या पद्धतीचं नसलं तरी खाणं पिणं असं असायला पाहिजे की तो छान प्रकारे ते एन्जॉय करू शकेल. मग त्यासाठी जो ॲम्बियन्स म्हणतो आपण, की आपल्या रूम्सचं सजावट कशी आहे, आपल्या हॉटेल्सची सजावट कशी आहे, बाहेरनं आपण कसे दिसतो आहे, आपण म्हणजे आपलं जी एस्टॅब्लिशमेंट आहे, हॉटेल आहे किंवा रिसॉर्ट आहे किंवा एखादं आपण बांधलेला बंगला आहे की तो कसा असेल, आणि त्या कौशल्यामध्ये आपल्याला ग्राहक सेवा, समस्या सोडवणं, त्याला जर काही तिथे आल्यानंतर समस्या आली तर ते सोडवण्यासाठी टुरिस्ट इन्फॉर्मेशन असतं तर त्या तिकडे जायला पाहिजे, कसं त्याला माहिती मिळू शकेल लवकरात लवकर. ऑनलाईन आता सगळ्या गोष्टी मिळतात, तर आपण आपल्या ज्या सगळ्या सुविधा तयार केलेल्या आहेत त्या ऑनलाईन आपण देतो आहे का नाही. आणि तसंच याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित शिकून आलो की एखाद्या दुसऱ्या प्रदेशातून आलेल्या माणसांच्या आवडी काय आहेत, तो इथे आल्यानंतर काय बघायला त्याला जास्त आवडेल, एखादा ज्याने कधी समुद्र पाहिलेलाच नाही आहे तो समुद्रावरती आला तर त्याला काय वाटेल, किंवा एखाद्याने जिथे मोठं पठार पाहिलेलं नाही आहे किंवा खूप थंडी पाहिलेली नाही आहे किंवा खूप असं वाळवंटामध्ये जर आपण बघितलं तर ते पाहिलेलं नाही, तर तिकडे आल्यानंतर त्याला काय करावंसं वाटेल याचा जर शैक्षणिक दृष्टीने आणि त्याच्या आवडीनिवडीनुसार जर आपण विचार केला आणि त्या पद्धतीने जर आपण एक थीम बनवली आणि त्या थीममध्ये जर आपण या पर्यटकाला घेऊन येऊ शकलो तर हा उद्योग नक्की वाढू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे कोणी आलेल्या माणसाला, की तुमचं अगदी फार 5 स्टार जरी सर्व्हिस नसली तरी पण तुम्ही बोलताना किंवा तुमचं जे आदरातिथ्य जे आहे आणि त्याची तुम्ही घेणारी काळजी जी आहे ही जर त्याला जर आपुलकी वाटली त्याच्यामध्ये,
आणि जर आपण त्याच्यावरती आपला कॉन्फिडन्स बिल्ड करू शकलो आणि त्याला पाहिजे ते आपण प्रोव्हाइड करू शकलो, तर एखादी गोष्ट जरी कमी जास्त असेल, कमी जास्त असताच कामा नये, पण जरी कमी जास्त झाली किंवा आता आपण डेव्हलप करतो आहे तेव्हा असेल, पण आपलं वागणं हे किती चांगलं असायला पाहिजे यासाठी ही हॉस्पिटॅलिटीवरती आपण आता बघणार आहोत. मगाशी आपण बघितलं तसंच की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे इव्हेंट प्लॅनिंग, की आपण आलेल्या माणसाला त्याचे जे 2-3-4 दिवस आहेत ते सकाळ संध्याकाळ दुपार त्याची पूर्ण आपण त्याला काही एक पॅकेज देऊ शकतो का, आणि त्या पद्धतीने किंवा एखादं जर कंपनीचे लोक त्यांच्या कॉन्फरन्ससाठी जर आले तर ते त्यांचं कामासाठी तर ते काम करतीलच, पण उरलेला जो त्यांचा वेळ असेल त्या वेळामध्ये आपण त्यांच्यासाठी काही दुसऱ्या गोष्टी अरेंज करू शकू का, की त्यांचं टीम बिल्डिंग होईल किंवा त्यांना असं काही साहस केल्याचं एक हे होईल. मग वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना खाणं पिणं आणि तसंच त्या खाण्यापिण्याच्या ह्याच्यातनंच त्यांना काही एंटरटेनमेंट, आणि ते करताना आपल्याकडे जर चांगलं रिसॉर्ट जागा असेल तर थोडंसं त्यांना फिजिकल एक्झरसाईज, की खाणं पिणं जास्त झालं आहे, थोडंसं चाललं खेळलं तर जे सहजासहजी मिळत नाही. मग अगदी क्रिकेटची बॅट बॉल जरी आपण ठेवली तिकडे किंवा टेबल टेनिसचं एखादं छोटंसं टेबल जरी लावलं, अगदी फुल मोठं टेबल ठेवायची गरज नाही, कॅरम असतात, पत्ते असतात, सहज आपण घरात बसून ह्या गोष्टी करत नाही. सुट्टीच्या दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी करायला मिळतात आणि त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो. तर हे पर्यटनामध्ये आपण कसं काय आणू शकू, आणि कॉन्फरन्सिंग, कॉर्पोरेट हॉस्पिटॅलिटी ह्याचे एक फील या आपण फॅमिली मेंबर्सने कसा देऊ शकू आपण, की एखादं छोटंसं कुटुंब जर असेल तर 3-4 दिवस ते एकत्र राहतात, मजा येते त्यांना, पण त्याच्याऐवजी जर आपला एक ग्रुप जर 10-12चा असेल तर तो त्यात आणखीन जास्त मजा येते. मग असा जर ग्रुप करणं शक्य नसेल तर आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये, रिसॉर्टमध्ये त्यांना अशा प्रकारचं ग्रुप ॲक्टिव्हिटी काही संध्याकाळच्या वेळेला, की साधारण 6-7पर्यंत सगळे पर्यटक परत आलेले असतात, 1 तास 2 तास त्यांच्यासाठी जर काही आपण कार्यक्रम ठेवू शकलो आणि जर त्यांना एंटरटेनमेंट करू शकलो तर खूप चांगला अनुभव येऊ शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला स्किल सेट पाहिजे. स्किल सेटसाठी मग चांगली पाककला कशी करायची, की वेगवेगळ्या जागतिक डिशेस आपण कशा आणू शकू, चांगल्या प्रकारची ट्रॅव्हल अरेंजमेंट आपण कशी करू शकू, चांगल्या प्रकारचं कॅम्पिंग करायचं असेल किंवा तुम्हाला जर काही साहसं करायची असतील तर त्यासाठी आपण कसं सेफली ती साहसं आपण त्यांना देऊ शकू. तर अशा पद्धतीने वेगवेगळा विषय आपल्याला हाताळून घ्यायचा आहे आणि त्यासाठी आवश्यक ती कौशल्य आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, आणि त्यासाठी हे लवकरात लवकर तुमच्या शाळेच्या लेवलपर्यंत, की हा विषय मी आत्ता तुमच्यासमोर 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वीमध्ये का मांडतो आहे, की ह्या अशा प्रकारची मोठी संधी आपल्याला आज अवेलेबल आहे आणि ती तुमच्या डोक्यात आत्तापासून जर बसली तर तुम्ही त्याच्यावरती विचार करून जेव्हा तुम्ही 16, 17, 18 वर्षाचे होणार आहात त्यावेळेला त्या पद्धतीचं शिक्षण तुमची घ्यायची तयारी झालेली असेल, त्या पद्धतीचा अनुभव मिळवण्यासाठी तुम्ही काम करू शकाल. जेव्हा तुम्ही बाहेर जाल, आणखीन बघाल, त्यावेळेला आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिकडचा जो वेटर पहिल्यांदा किंवा एखादा मॅनेजर आपलं जे स्वागत करतो तिथपासून ते आपला अनुभव कसा असतो, काय लोक ते करतात, की ज्याने आपल्याला असं वाटतं की अरे ह्या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ तर चांगले होतेच, पण आपला एक अनुभवसुद्धा पूर्ण तिकडचं, मग लाईट कसा असतो, त्याची टेबल खुर्ची कशी असते, तिकडे जर काही संगीत चालू असेल तर ते कसं त्यांनी लावलं होतं, अशा बारक्या बारक्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. जर एखादी काही तिकडे गरज निर्माण झाली, की कोणाचा अंगावरती काही पडलं किंवा काही गरम भाजलं किंवा काही खेळताना वगैरे जखम झाली, तर तिकडे त्याला लगेच फ्रंट ऑफिसमध्ये किंवा हाऊसकीपिंगमध्ये किंवा अशा ठिकाणी नेऊन त्याच्याकडनं कसं आपण त्याला पूर्ववत आणू शकतो, आणि जे आपली स्वच्छता टापटीप जी आहे, की कुठेही खाताना असा वाटता कामा नये की अरे काय आपण सोडून कुठे आलोत, असे अनुभव न येता एक सुखद अनुभव आपल्याला आपल्या इकडनं द्यायचा आहे, आणि त्यासाठी लागणारी कौशल्ये जी आहेत ती आपल्याला बघायची आहेत.
आता याच्यामध्ये काय आहे की सौहार्द किंवा मैत्री, नवीन आलेला माणूस असतो त्याला आपल्याशी बोलणं जरा कठीण होऊ शकतं. तर आपणच जर दयाळूपणा किंवा एक उत्कृष्ट सेवेचा जर आपण उच्च गुणवत्तेचं जर आपण नियोजन केलं आणि त्याप्रमाणे जर ती ऑफर केली आणि प्रत्येकाचा आदर, सर्वांना समावेश करून घ्यायची आपली जी एक वृत्ती असायला पाहिजे की त्या ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक माणसाला त्याची जी सन्मान जो आहे, डिग्निटी जी आहे ती आपण द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपण बघितलं तसं की फूड अँड बेवरेजेस. मग आता सकाळला काय खाणार, नाश्त्याला, त्याच्यानंतर जेवताना काय, दुपारी, संध्याकाळला काही त्याला चहाबरोबर बिस्किटं, त्याबरोबर आपण रात्री जेवताना आणि आजकाल जेवताना खाणं पिण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, मॉकटेल्स आहेत, कॉकटेल्स आहेत, हार्ड ड्रिंक्स आहेत, बियर आहे. तर असं सगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करायला पाहिजे. ट्रॅडिशनल आपली थाळी जी आहे ती तर आपण बघतोच की ती किती परिपूर्ण आहे, पण पर्यटनासाठी आलेला मनुष्य जो असतो तो असं थाळीच खाईल असं नाही, त्याला वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा पण होऊ शकते. मग आता याच्यामध्ये आपण काय बघतो की काय काय गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये, की प्रथिनं आहेत किंवा त्याला लागणारं जे काही आपली स्टेपल फूड जे म्हणतो की गहू तांदूळ जे आहे किंवा भाकरी आहे किंवा त्याला सकाळला दूध आहे, दुधाचे पदार्थ काही असतील, नाश्त्यासाठी काय त्याला लागू शकतं आहे. मग कांदा, बटाटा हे सगळ्यांना आपल्याला आवडतात. मसाले वेगवेगळे आपण देऊ शकतो का त्यांना, स्नॅक्स काही त्यांच्यासाठी आपण बनवू शकतो का, की जे आपले रेग्युलर स्नॅक्स असतातच, चहा, कॉफी, पोहे, कांदा, आणखीन साबुदाण्याची खिचडी किंवा आपला उपमा, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण काय त्यांना इकडे देऊ शकू आणि आपल्या भागातली स्पेशालिटी जर त्यांना आपण ऑफर करू शकलो तर ती आणखीन जास्त चांगली. आता याच्यामध्ये काही सुवासिक पदार्थ असतात, काही आपल्याकडे आंबे हळद आहे किंवा केळीच्या पानांवरती आपण देतो किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याकडचे जे सुगंध असतात तर ते आपण त्या तिकडे कसे त्या आपल्या रेस्टॉरंटमध्ये किंवा आपल्या रिसॉर्टमध्ये आणू शकतो किंवा आपल्या एखाद्या पर्यटन स्थानाच्या इथे आणू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅचरल जे ऑर्गॅनिक आपण जे म्हणतो त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करून जी खरी त्याची चव आहे किंवा खरा त्याचा रंग आहे किंवा ते तिथे जर आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये लावून ते कसं उगवलं जातं किंवा शेतामध्ये कसं दिसतं आणि त्याचा वापर कसा करायचा, किती प्रमाणात करायचा, याच्याबद्दल जर काही थोडीफार माहिती वगैरे जर दिली तर ती लोकांना आवडते. आपण बघितलं की ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्स या 4 गोष्टी आपल्याला साधारण माणसांना लागतात. मग त्यासाठी काय काय ऑप्शन्स आपण देऊ शकतो या प्रत्येक 4 ह्याच्यात. आणखीन जे काय 2, 3, 4 दिवस तो प्रवासात असेल तेव्हा त्याला रोज काही वेगळ्या गोष्टी या 4ही वेळेला मिळू शकतात का, याच्यावरती पण आपल्याला भर द्यायचा आहे. बेकरी आजकाल खूप पॉप्युलर होत चालली आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बेकरीमध्ये रिलेटेड जे आहेत तर त्याचाही, की ब्रेड असू दे किंवा कन्फेक्शनरी आपण जे म्हणतो, केक असतात किंवा बिस्किटं असतात किंवा एखाद्या आपण डेझर्ट्स म्हणतो तशा प्रकारचे काही डेझर्ट्स आपण खरेदी करू शकतो का. आणि ह्या सगळ्याचा एक चांगला उद्योग, आपल्याकडे चांगली बेकरी असणं हे किती महत्त्वाचं आहे. हे एक छोटंशी आपण जरी ओव्हन घेतला आणि काही मिनिमम जर आपल्याकडे लागणारी जी सामान घेतलं तर आपण एक चांगली बेकरी चालू करू शकतो. आता सगळे जे आपल्याला द्यायचं आहे ते उत्कृष्ट दर्जाचंच द्यायचं आहे, पूर्ण शिजवलेलं द्यायचं आहे, ताबडतोब ते म्हणजे गरम गरम असताना ताबडतोब आपल्याला जेवढं सर्व करता येईल तसं द्यायचं आहे. कच्चे पदार्थ किंवा जे बाकीचे जे आहेत तर ते चांगल्या प्रकारे धुवून घेऊन स्वच्छता पाळून आपले स्वतःची स्वच्छता, स्वयंपाकघरामध्ये जरी आपण
इंडस्ट्रीसारखं काम केलं तरीसुद्धा स्वच्छता ही महत्त्वाची आहे. टेबलवरती सगळं राहिलं पाहिजे आणि स्वच्छ अन्न जर आपण देऊ शकलो, त्यासाठी हे 7 सुवर्ण नियम आपण इथे दिलेले आहेत, ते पाळायचे आहेत. आता अन्नपदार्थ आपण ज्यावेळेला आपण दुसऱ्यांना देतो, तर बुफे असेल तर आपला आपण घेतो, पण जेव्हा आपल्याला वाढपी किंवा वेटर जेव्हा येऊन वाढतो, तेव्हा ते कशा पद्धतीने वाढलं पाहिजे, की डावीकडून काय द्यायचं, उजवीकडून काय द्यायचं, डावीकडच्या आपल्या ताटामध्ये काय असतं, उजव्या ताटामध्ये काय असतं, आणि काही ठिकाणी त्या प्लेट्स, आणखीन काटा, चमचा, मग ते कसे वापरायचे, कुठे ठेवायचे, काय करायचं. आपण त्याच्याबरोबर जर काही नॅपकिन, टिश्यू देत असतो तर तो कसा वापरायचा, कसा हे करायचा, पाणी सर्व कुठून करायचं, वापरून झालेले जे आपले ताट, प्लेट, वाटी जी आहे ती कुठून उचलायची, कशी उचलायची, त्याचा आवाज होता कामा नये, ह्याच्याबद्दलच्या ज्या काही आपल्या ज्या काही नॉर्म्स आहेत किंवा जे चांगले त्याचे जे आदरातिथ्य करण्यासाठी किंवा करणाऱ्या ज्या आपल्या पद्धती आहेत, त्या पद्धती समजून घ्यायच्या आहेत. आपल्याला आता माहिती आहे की आपली थाळी जी आहे ती परिपूर्ण आहे, पण मी म्हटलं तसं की आलेला माणूस फक्त भारतीय खायला येईल असं नाही, तर तो ज्यावेळेला कॉन्टिनेंटल किंवा अन्य कुठल्या इकडचं खाण्याचे वेळ करतो, त्यावेळेला तो हाताने खाईल असं नाही. मग त्याला या ताट चमचेच्या ऐवजी ही जी इथे आपण उजवीकडे बघतो हिरव्या चित्रामध्ये, की किती पद्धतीने त्याला ग्लास कुठे ठेवायचे, काटा चमचा कुठे ठेवायचा, काट्या चमच्यांमधले साईज, त्याचा डिस्टन्स, त्यांचं अंतर, नॅपकिन, अशा बारक्या बारक्या गोष्टी, आणि टेबलवरती बसल्यानंतर त्यांची मांडणी कशी करायची, ही काही प्रोटोकॉल्स आहेत, ज्या नियम आहेत, त्या नियमांचं पालन करायचं आहे. पाककला ही एक खूप महत्त्वाची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला करताना चांगले घटक पक्ष तर त्याच्यामध्ये असायलाच पाहिजेत पदार्थ, पण ते करताना स्वच्छता असायला पाहिजे. ज्यावेळेला आपण सर्व करतो त्यावेळेला साधा आपला मसाले भात जो आहे तो ताटमध्ये वाढून आणला आणि त्याच्याऐवजी त्याची जर मोद केली, त्यामध्ये वरती जर आपण थोडंसं जर खोबरं, कोथिंबीर, तूप वगैरे असं जर त्याच्यावरती जर घातलं, बाजूला एखादा पापड ठेवला किंवा चिकोडी ठेवली, तर तीच गोष्ट जी आपण करतो आहे ती जेव्हा आपली जेव्हा बघतो पहिल्यांदा माणूस, त्यावेळेला त्याचं भूक प्रज्वलित झाली पाहिजे. आणि ते बघण्यासाठी पाककला ही नुसतीच चांगलं स्वयंपाक नव्हे, तर त्याचं चांगलं नियोजन करून ग्राहकापर्यंत ते पोचताना त्याला कसं आपण आवरणात किंवा कशा पद्धतीने त्याला ते सादरीकरण करणार आहोत याच्यावरती फार महत्त्व आहे. या इथे आता ह्या 6 पाककृतींमधले आपले आहेत की एक म्हणजे असतो तो शेफ, जो आचारी, मुख्य आचारी जो आपण म्हणतो तो, मग तसंच डेझर्टसाठी आचारी, आपल्या गोड गोष्टी ज्या असतात, पक्वान्न, बाकीच्या पदार्थांसाठी जे असतात ते, किंवा त्याचं लिहिणारे असतात, कशी लिहायची पाककला, कसं ती समजावून सांगायची, पाककला विकसित कशी करायची, नवीन पदार्थ कसे बनवायचे, अशा जवळजवळ 6-7 आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटीज या एखाद्या पर्यटनामधनं किंवा हे आपण जे आत्ता बघतो आहे की हॉस्पिटॅलिटी, तिथे आपल्याला आणू शकतो. आपण हॉस्पिटल्समध्ये सुद्धा याचा खूप वापर होतो आणि मेडिकल टुरिझमसाठी याचा वापर होऊ शकतो. या सध्या आपण डिटेलमध्ये आत्ता बघणार नाही आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने कसं करायचं. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या आपण भाजून खातो, काही तळून खातो, काही मायक्रोवेव्हमध्ये करून खातो, काही नुसत्या वाफेवरती करतो, काही ग्रिल करतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ बनवू शकतो आणि प्रत्येकासाठी त्याची काही काही स्पेशालिटी आहे की गॅस छोटा ठेवायचा, मंद ठेवायचा का जास्त जोरात ठेवायचा, छोटं पातेलं घ्यायचं का मोठं पातेलं घ्यायचं, तूप, तेल घालताना त्याचं किती परिमाणात ते घालायचं, उकळवायचं तर किती उकळवायचं. आता एक साधं चहा कॉफीचं उदाहरण आहे. आपल्याकडे आपण चहा कॉफी भारतात पितो, ती चांगली उकळवलेली पितो, पण परदेशामध्ये 70-80 डिग्रीच्या वरती तापमान झालं तर त्यांना असं वाटतं की त्या चहा कॉफीची चव जाते. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. त्याला जशी आवड आहे त्याची, त्याप्रमाणे आपण ते बनवून देऊ शकलो पाहिजे.
हे आता वेगवेगळे काटे चमचे जसे आपण खाताना घेतो तसे पदार्थ बनवतानाही जर अशा वेगवेगळ्या प्रकारचे चमचे किंवा आपण जर काही सामग्री वापरली आणि पदार्थ ते कापण्यासाठी काही आपण सामग्री वापरली तर आपल्याला ते आणखीन दिसायलाही चांगलं दिसतं आणि चवीमध्येही चांगली त्याची वाढ होते. ही भांड्यांची यादी आहे. कशा पद्धतीची भांडी आपल्याला बनवण्यासाठी लागतात, सर्व करण्यासाठी लागतात किंवा सर्व करल्यानंतर जेव्हा आपण ती घेऊन जाणार आहोत तेव्हा ती धुण्यासाठी लागतात किंवा काही पॅकिंग आपल्याला करून द्यायचं असेल उरलेलं अन्न तर त्यासाठी लागतात. असं खूप खूप विषयावरती आपल्याला याच्यावरती हे करायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे आणि शिकायचा आहे. पदार्थाची चव जी आहे ही आपल्याला स्वतःलाही माहिती असायला पाहिजे की साधारण मीठ किती असायला पाहिजे, आंबटपणा किती असायला पाहिजे. मग काही वेळेला आपण मुद्दामून जास्त आंबट करतो, पण मीठ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते थोडंसं कमी असेल तरी चालतं, वरनं घालता येतं, पण ते संतुलित त्याच्यामध्ये कसं ठेवायचं आणि एकमेकाला पूरक गोष्टी कशा करायच्या की जर माझी म्हणजे आपली जी थाळी आहे त्या थाळीमध्ये एक भाजी जर पालेभाजी असेल तर दुसरी फळभाजी असायला पाहिजे, तिसरी आपल्याला जर करायची असेल तर ती काहीतरी मिक्स भाजी असायला पाहिजे किंवा जर आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन काही विविधता आणायची असेल पण त्या एकमेकाला पूरक असायला पाहिजेत, एकमेकाला मारक असता कामा नयेत. त्यांच्या चवीमध्ये सुद्धा काहीतरी एक म्हणजे सुसूत्रता आपल्याला त्याच्यामध्ये आणता यायला पाहिजे. डोळ्यांचं आकर्षण मगाशी आपण म्हटलं तसं फार महत्त्वाचं आहे की सर्व करताना कसं सर्व करतो त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं सक्सेस अवलंबून असतं आणि त्यासाठी हा जो विषय इथे छोट्या स्लाईड म्हणजे अक्षर खूप छोटी आहे पण आपण ज्यावेळेला डिटेलमध्ये बोलणार आहोत त्यावेळेला याच्यावरती आपण एक एक पूर्ण लेक्चरच आपण याच्यावरती घेतो, खूप उदाहरणं त्याच्यामध्ये दाखवतो आणि त्या पद्धतीने आपण एक चांगलं त्याचं नियोजन करतो. मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येकाला आज खाण्याबरोबर कुठे ना कुठेतरी काही पेय पण मग तिथे जांभळाचं सरबत असू दे किंवा कोकम सरबत असू दे किंवा एखादं सॉफ्ट ड्रिंक असू दे, चहा कॉफी असू दे, मसाला दूध असू दे, काहीतरी माणसाला प्यायची पण कधी इच्छा होते. मग ते आपण वेगवेगळं त्याच्यामध्ये कसं करता येईल. स्मूदी आहे, बियर आहे, तर नुसतंच ते न देता त्याच्यामध्ये काही विविधता आणू शकतो का आपण, काही आपलं स्वतःचं पाककौशल्य त्याच्यामध्ये दाखवू शकू का आणि हे बनवण्यासाठी लागणारं जे आपल्याला आहे काय काय त्याच्यामध्ये लागतात किंवा काय काय आपण देऊ शकतो तर ते इथे दाखवलं आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी साहित्य आपल्याला आणावं लागतं, सांस्कृतिक आपली भूमिका बघून त्याच्यावरती आपल्याला ते द्यावं, ऑफर करावं लागतं की कुठेही असं ते चीप दिसता कामा नये. ही अशी अन्य वेगवेगळ्या प्रकारची जशी आपण स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारी साधनसामुग्री आहे तशीच या पेयांसाठी पण लागणारी साधनसामुग्री आहे. जो बार किंवा बार टेंडर जो आपण म्हणतो तीसुद्धा एक कला आहे आणि त्या पद्धतीनेच ते जर केलं तरच ते लोकांना आवडतं आणि तशा पद्धतीनेच आपल्याला ते करता यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं तसं की मोजमाप कसं ठेवायचं की प्रत्येक वेळेला तीच कन्सिस्टन्सी आपण कशी देऊ शकतो. जास्त थंड नाही, जास्त गार नाही, जास्त गोड नाही, जास्त तिखट नाही. काही याच्यामध्ये तिखट पण असतात, आपण त्यामध्ये मुद्दामून मिरची घालतो. तर अशा पद्धतीने ते कसं मोजमाप करून घ्यायचं त्याचं आणि त्या पद्धतीनेच प्रत्येक वेळेला ते दिलं गेलं पाहिजे. चवीत बदल होता कामा नये. नवीन जर आपण काही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं तर ती आपण चव बदलू शकतो, पण एकदा तुम्ही ती चव दिलीत की आलेला गिऱ्हाईक तेच आपल्याला पुन्हा पुन्हा बनवता येतं का नाही ह्याची पण एक क्षमता आपल्याला तयार करायला लागते. आणि आता लास्ट याच्यामधला जो आहे की आलेल्या माणसाला आपल्यापर्यंत सुखरूप आणणं, आरामदायी आणणं आणि त्याच्यातनं पुढे घेऊन जाऊन आपल्याला त्याच्या घरापर्यंत त्याला पुन्हा नेऊन पोचवणं. याच्यासाठी आपण कशा पद्धतीने पॅकेज देऊ शकतो त्याला किंवा त्याला जर कुठे स्वतंत्र सोय हवी असेल तर ती कशी देऊ शकतो
किंवा काही कॉमन टाईप्स असतील की ग्रुपमध्ये जर जायचं असेल, टूर्स अरेंज करता येतात का, बस अरेंज करता येते का, इंडिव्हिज्युअल काय अरेंज करता येते का, एखाद्याला टू व्हीलरवरनं जायचं असतं, एखाद्याला मोठ्या बसमधनं जायचं असतं, एखाद्याला क्रूजवरती जायचं असतं, एखाद्याला बोटीतनं जायचं असतं. प्रत्येकाला त्याची जी आवड आहे आणि आपल्या विभागामध्ये आपण जी काय सुविधा आहेत त्याचं सगळ्याचं ज्ञान असणं, त्या सगळ्याचं एक सुसूत्रतापणा आणून सगळ्या गोष्टी जर ऑनलाईन केल्या तर त्या सर्च करून त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी जायचे याची वेळ, बुकिंग कसं आहे, किती रोजच्या टूर्स किंवा पर्यटक जाऊ शकतात, ह्या सगळ्याची माहिती आपल्याला तयार ठेवायला पाहिजे. आणि याच्याबरोबरच आपण बघतो की आता कॉर्पोरेट ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये आजकाल लग्नाच्या वेळेला संगीत असतं किंवा बाकी काही आपले कार्यक्रम असतात, त्यावेळेला एक इव्हेंट मॅनेजमेंट हा पण त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा भाग आता आलेला आहे ह्या हॉस्पिटॅलिटीमध्येच. आणि त्याच्याही काही प्रमुख जबाबदाऱ्या आहेत की इथे जर कॉर्पोरेट असेल तर त्यांच्या डेसिग्नेशनप्रमाणे किंवा घरामधलं जर फंक्शन असेल तर वयाप्रमाणे किंवा जे कोण मेन उत्सव मूर्ती असतात त्यांच्यासाठी काय वेगळं आपल्याला करता येईल, असं प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आपल्याला जबाबदाऱ्या आणि त्यासाठी लागणारी जी कौशल्य आहेत ही बघायची आहेत. असा एक संगोपांग नवीन अनुभव आपल्याला घेता येईल आणि आपल्या स्पेशली महाराष्ट्रामध्ये पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे. आणि जर रस्ते चांगले होत असतील, एअरपोर्ट्स होत असतील, रेल्वे स्टेशन्स चांगले होत असतील तर प्रवास आपल्यापर्यंत येणं हा आता कठीण राहिलेलं नाही. तर आलेला प्रवासी आपण आपल्या घरापर्यंत, आपल्या रिसॉर्टपर्यंत, आपल्या गावापर्यंत, आपल्या भौगोलिक स्थितीपर्यंत कसा आणून आपल्या इकडची जी विविधता आहे ती त्याच्यापर्यंत कशी पोचवणार आहोत, त्याच्यापर्यंत कशी घेऊन जाणार आहोत आणि त्यातनं हे छान प्रकारे उद्योगधंदा वाढवून मॅक्झिमम त्याच्यामधनं आज जर रेव्हेन्यू आपल्याला करता आला तर हा एक दुय्यम उद्योग होऊ शकेल. सीझनल उद्योग असेल, त्यामुळे उरलेल्या वेळामध्ये आपली बाकीची कामं आपण करू शकू. पर्यटक साधारण सुट्ट्यांमध्ये येतात, चांगल्या सीझनमध्ये येतात, पण उरलेल्या वेळातही जर आपण तिथे जर काही आपल्याला सहज करता येईल अशा जर गोष्टी जर आपण करून, एखाद्याला जर शेती करायचा अनुभव घ्यायचा असेल तर 2 दिवसासाठी आपण असं एक छानसं घर बांधलं जिथे खूप मोठं मैदान ठेवलेलं आहे की तिकडे तो नांगरणी करू शकतो, पेरणी करू शकतो किंवा आणखीन थोड्या दिवसानंतर जर तो तिकडे आला तर कापणी करू शकतो किंवा जे आपण चेरी पिकिंग म्हणतो तसं जर आपण त्याला अनुभव देता आला की नारळाच्या झाडावरती काय प्रत्येकाला चढणं शक्य नाही आहे, पण एखादा जर आपल्याकडचा कारागीर जर असेल त्याला ठेवून की तो नारळाच्या झाडावरती कसं चढतो किंवा बाकीच्या उंच झाडांवरती कसं चढतो, कसं काढले जातात, काय उतरवलं जातं, आंबे कसे उतरवले जातात, तो दबला फाटला तर कसं होईल, अशा सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण लोकांपर्यंत पोचू शकतो. त्यांचं आपल्याकडचं अट्रॅक्शन वाढवू शकतो आणि एक सुखद अनुभव आपण ह्या सगळ्यातनं त्यांना देऊ शकतो. या इथे मी आत्ता थांबतो आणि आपल्याला हा विषय आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि लवकरच आपण हे कोर्सेस चालू करणार आहोत आणि त्याचा सगळ्यांनी तुम्ही फायदा घ्या. धन्यवाद.